पुण्याच्या थेऊर गावातील रुखे वस्तीवरती रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। वस्तीवरच्या शेळ्या आणि म्हशी वाहून गेलेल्या आहेत। तर पावसामध्ये वस्तीवरच्या नागरिकांना रात्री जीव मुठीत धरून घराबाहेर पडावं लागलेलं आहे। पीएमआरडीए आणि स्थानिक तरुणांनी घरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलंय। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने थेऊर गावातील रुके वस्ती या ठिकाणी अक्षरशः हाहाकार माजवलेला आपल्याला पाहायला मिळाला। कारण याच ठिकाणी आपण जर एका घरामध्ये आहे रुके वस्तीच्या आणि इथले जे काही शेळ्या आहेत त्या अक्षरशः पाण्यामुळे मृत अवस्थेत पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि चारही बाजूनी या ठिकाणी जे आहेत त्या शेळ्या ज्या आहेत त्या मृत अवस्थेत पडलेल्या आहेत। प्रचंड प्रमाणात रात्रीच्या दरम्यान पाऊस झाला होता आणि त्या पावसाचाच फटका जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। या सगळ्या परिसरामध्ये पाऊस होता आणि पावसाचं पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये होते। ही या शेतकऱ्याचे शेळ्या होत्या आणि त्या शेळ्या ज्या आहेत त्या मृत्युमुखी पडलेल्या आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत ज्यांच्या शेळ्या गेल्यात काय नेमकं किती शेळ्या होत्या तुमच्या? लहान मोठं 25-30 शेळ्या होत्या। इथं ना लहान करड बांधलेली होती याच्यात ती इथून वाहून गेले। मोठं कुत्रं होतं ते पण बाहेर वाहून गेलेले आणि काही शेळ्या त्या तारच्या बाहेरून बघा गेलेल्या आहेत आणि आता मेलेले आहेत 12-13 शेळ्या आहेत ना त्या। आणि आमच्या पोरांनी रात्री 1-1:30 वाजता येऊन त्या 4 शेळ्या वाचवल्यात। येऊन त्यावरती माळ्यावरती टाकल्या उचलून। साधारण हे कितीचं नुकसान असेल तुमचं? तरी काही नवीन मशीन आणलेली ती पण पाण्यात गेली आता। आणि आता आमची बोकडं मोठी त्यात 4 बोकडे आहेत त्याच्यात मोठी होती आणि लहान होती काही आणि ती बारीक पिल्लं गाभण शेळ्या आहेत। ज्यांचं नुकसान झालंय त्यांना तातडीची मदत मिळावी अशीच अपेक्षा आता या ठिकाणी होताना दिसते। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, थेऊर रुके वस्ती। तर रात्री झालेल्या पावसामुळे पुण्यात थेऊर गावातील रुके वस्तीमध्ये हाहाकार उडालेला आहे। रुके वस्तीत राहणाऱ्या प्रत्येक महिलाच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळत आहेत। तर ओढ्याचा प्रवाह बदलल्यामुळे रात्रीच्या दरम्यानच पावसाचं पाणी अचानक वाढलं आणि त्यामुळे घरदार उघड्यावरती सोडून लहान मुलांसह रात्रीच्या अंधारातच घरातून बाहेर पडावं लागलं। घरात काहीच शिल्लक राहिल्यामुळे महिलांनी टाव फोडलाय। नेमकं काय झालंय? दरवाजा उघडला तर आतमध्ये पूर्ण पाणी आलं। 18-19 पोती धान्य माझं सगळं भिजलं। माझ्या घरात 15-16 माणसं आहेत। त्यांना आता काय घालायची मला पंचायत झाली। माझे सगळे लेकरं लहान आहेत निकालची। माझ्या शेळी मिली 10-12 कोंबड्या मेल्या। सगळ्या अख्ख्या घरातला संसार बरबाद झाला। सगळ्या आम्हाला पांघराय सुद्धा कपडा राहिला नाही आता यासाठी काय करायचं आम्हाला पंचायत झाली। आता दिवा पाटीलनीच आहे ना भिंत पूर्ण पाडली पाहिजे तर आम्ही जगू, नाही तर तिने आमची सगळी भरपाई दिली पाहिजे। आम्हाला दुसरं काही सांगायचं नाही। आमचं दुसरी वेळ आहे असं होण्याची। पहिल्यांदा आम्ही गप्प बसलो। आता रात्री नानाने आम्हाला मदत केली। आमच्या मुलं बाळांनी बाहेर काढले नसते त्या वेळेला ते आले तर आमचं एक माणूस राहिलं असं 100-200 माणूस आहे वस्तीत। आता याच्यासाठी काय करायचं? तिने न्याय आम्हाला पाहिजे। याच्या पुढे आम्ही जास्त बोलू शकत नाही। तिनं आम्हाला न्याय दिला पाहिजे। या गोष्टीचा आज समाज एवढा 18-19 पोती धान्य तिनं भरभरून दिलं पाहिजे। माझ्या घरात 15 ते 16 माणूस एवढे सगळे शेजारच्या लोकांना विचारा मी काय घालायचं त्यांना आता? प्रत्येकाच्या घरात इथं प्रत्येक महिलेच्या डोळ्यात पाणी आहे। आपण जर पाहिलं तिथे प्रत्येक महिलेच्या डोळ्यात पाणी आहे आणि काल रात्री जो झालेला पाऊस आहे त्याच्यामुळे प्रचंड नुकसान जे आहेत या प्रत्येक महिलेच्या घरातले झालेले आहे। मावशी काय होतं घरात? काय झालं? सगळं मला तर राहायला जागा नाही झाली। सगळं शेडत फुटलंय माझं तर चप्पल पण नाही पायत। आम्हाला घर द्या राहिलं, आम्हाला काय नको, घर द्या राहिलं, आम्हाला काहीच राहिलंच नाही तर काय करायचं मग? ह्यांचं पण तसंच झालंय, सगळ्यांचं झालंय। आम्ही खेळावर होतो। आमचं बी सगळं काय झालं? काय रात्री दळून आणलेलं सगळं पीठ पाण्यात पोहायचं। काय करणार? डोळ्यात अश्रू आहे असे डोळ्यात अश्रू आहे। काहीच राहिलंच नाही सर, काहीच नाही राहिलं तर काय करणार आम्ही? तर काहीच नाही राहिलं। आम्हाला राहायला सुद्धा जागा नाही राहिली, राहायला सुद्धा पांघरायला नाही ना काय नाही, चप्पल पण नाही तर पायात दुसऱ्याचे कपडे घातलेत आम्ही। काय नुकसान झालंय तुमचं? सगळी झाली, सगळं पाण्यात पडलंय, सगळं काहीच नाही राहिलं। सगळी ज्वारी सगळं भिजलंय पीठ। आता सगळं पाणी घरात अजून बी
प्रत्येक महिला रडतीये आणि त्याचं कारण जे आहे, काल रात्री पाऊस आला होता आणि त्या पावसामुळे संपूर्ण जे काही जनजीवन आहे त्यांचं विस्कळीत झालं होतं. आणि काल नेमकं काय परिस्थिती झाली होती, काल काय परिस्थिती झाली होती, इथं काय झालं होतं? इथं हा एक वस्तीच्या कडेने एक ओढा गेलेला आहे आणि काही गावातल्या नागरिकांनी इथं शेती ही डी.वाय. पाटील यांना विकलेली आहे पूर्वी. आणि वेळोवेळी डी.वाय. पाटील यांनी काय केलेले, कंपाऊंड मारायला सगळे प्रॉपर्टीनं चालू केलेलं आहे. आणि कंपाऊंड असं आहे की 20-20 फूट कॉन्क्रीटच्या भिंती घालतायत. नैसर्गिक ओढा अडवायचा कुणाला कायदेशीर अधिकार नाही. 60 फूट रुंदीचा नैसर्गिक ओढा आहे, तो पूर्ण बुजवलेला. सकाळी कोलतेताई तहसीलदार मॅडम यांनी पंचनामा केला. मागे एकदा 2-3 वर्षापूर्वी असा प्रकार झालता, त्यावेळेस पण त्याने थोडीशी डागडुजी केली, 2 नळ्या एक्स्ट्रा वाढवल्या तसं. आणि हा पूर्ण पाण्याचा येणारा प्रवाह हा त्या डी.वाय. पाटील यांच्या भिंतीला अडला. ती नंतर म्हणजे सुदैवाची गोष्ट अशी की ती पाण्याच्या प्रेशरने भिंत पडली, म्हणून अन्यथा सगळे 150-200 नागरिक हे पाण्यासह वाहून गेले असते. भिंत पडली नसती तर अजून प्रवाह हा मोठा झाला असता. परिस्थितीला ह्या सर्व जबाबदार डी.वाय. पाटील आहे आणि त्यांच्यामध्ये ते स्थानिक बगलबच्च्यांना बरोबर घ्यायचं आणि डागडुजी करायची. काही त्यांचे जे काही सपोर्ट करणारे आहेत ते असे नुसते त्यांच्या पुढं करणार आणि काय नाही, हे सगळं मलमपट्टी करण्याचा प्रकार करणार. ते सोमनाथ पाटील वगैरे यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, तेही अंगावर जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. त्यांचे काही कर्मचारी येऊन गेले, पाहणी करून गेले, हो झालंय म्हणले, पण हे सगळं मलमपट्टी करतात. इथला हा प्रश्न आहे, भिंत घालू नये. नैसर्गिक वाडा जो आहे तो सरळ जो तिरका होता तो त्यांनी त्यांच्या लेआउटसाठी शेतीसाठी असा एकदम म्हणजे बांधाच्या कडेने काढला. नैसर्गिक वाडा बदलायचा अधिकार कुणाला नाही कायदेशीररित्या. या गोष्टी शासनाने प्रशासनाने लक्षात घ्यावं. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, थेऊर रुके वस्ती, पुणे.